नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. दयानंद कॉलेज ऑफ कॉमर्स ज्युनियर लातूर आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत आहे. तसेच 12वीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ मी तयार करत आहे. तुम्हाला पुन्हा एकदा परीक्षेसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. अतिशय कॉन्फिडेंटली पेपर लिहा. सर्व पेपर सोडवा. कुठलाही क्वेश्चन्स राहणार नाही याची काळजी घ्या. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ असणार आहे नॉवेल सेक्शन वर असणार आहे. कशावर असणार आहे? नॉवेल सेक्शन फॉर 12th स्टुडंट्स म्हणलेला आहे. आणि परीक्षेला जाता जाता हा व्हिडिओ पाहाच, नक्की फायदा होईल. तर या व्हिडिओमध्ये तुमचे 4 मार्क्स कंप्लीट होणार आहेत. ओके, 4 मार्क्स ज्यावर तुम्हाला क्वेश्चन जसं फिल इन द ब्लँक साठी ऑड, वन व तसेच ट्रू फॉल्स आणि मॅच द कॉलम्स या घटकावर क्वेश्चन एक्झाम मध्ये विचारले जातात. त्यासाठी 4.1 या टॉपिक वर आपण क्वेश्चन्स या व्हिडिओ मध्ये पाहणार आहेत, जे 4 मार्कासाठी आहे, 4 मार्क्ससाठी. ओके, तर पाहूया आपण क्वेश्चन एक्झाम मध्ये कशा पद्धतीनं नॉवेल सेक्शन 4.1 वर विचारले जातात. फर्स्ट क्वेश्चन पाहता. आता काय म्हणले, रिराइट द गिवन सेंटेन्सेस बाय चूजिंग द करेक्ट अल्टरनेटिव्ह गिवन इन द ब्रॅकेट. आता काय म्हणलेलं आहे, या ठिकाणी आपल्याला रिराइट म्हणलेलं आहे. म्हणजेच इथं तुम्हाला क्वेश्चन इथं फिल इन द ब्लँक साठी विचारलेले आहेत. यामध्ये करेक्ट आन्सर तुम्हाला लिहून तुम्हाला काय करायचं आहे, एक्झाम मध्ये हे सेंटेन्स रिराइट करा म्हणलेलं आहे. आता बऱ्याच वेळेला परीक्षेमध्ये विद्यार्थी काय करतात, जे उत्तर आहे तेवढंच लिहितात आणि हे सेंटेन्स लिहितच नाही. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला परफेक्ट आणि करेक्ट आणि भरपूर मार्क जर मिळवायचे असतील इंग्रजी या विषयाच्या पेपरमध्ये, तर तुम्हाला हे जेव्हा फिल इन द ब्लँक साठी विचारलं जातं तेव्हा हे सेंटेन्स तुम्हाला पूर्ण लिहायचंय. इतर रिकामी जागा भरायची खालील 4 ऑप्शन पैकी, त्याला अंडरलाईन करायची, फक्त उत्तर लिहायचं नाही. बऱ्याच वेळेला विद्यार्थी या ठिकाणी चुका करतात. ओके, तर पहा काय सांगितलेलं आहे. आता फर्स्ट क्वेश्चन आहे, द वर्ड नॉवेला. बघा, द वर्ड नॉवेला ओरिजिनेटेड फ्रॉम द डॅश वर्ड नॉवेला, अ टाइप ऑफ प्रोज फिक्शन. ठीक आहे, नॉवेल असेल, प्रोज फिक्शन असेल, हा शब्द कोठून आलेला आहे? फ्रेंच, इटालियन, अमेरिकन का मेक्सिकन? ठीक आहे, नाही कोणत्या भाषेतून आलेला हा शब्द आहे? तर नॉवेला हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे? इटालियन. मग आपला आन्सर काय येणार आहे? इटालियन. ओके, इथं उत्तर काय येणार आहे आपलं? इटालियन. तर पहा, इटालियन भाषेतून आलेला हा शब्द आहे. त्यानंतर नेक्स्ट, द सायकोलॉजिकल नॉवेल प्रेझेंट्स द डॅश ऑफ प्रोटॅगोनिस्ट, पर्सनल लाईफ, प्रोफेशनल लाईफ, सोशल लाईफ, इंटरनल लाईफ. आता पहा, द सायकोलॉजिकल नॉवेल काय प्रेझेंट करते? पहा, सायकोलॉजिकल नॉवेल प्रेझेंट्स काय प्रेझेंट करते? द डॅश ऑफ प्रोटॅगोनिस्ट. प्रोटॅगोनिस्ट म्हणजे कोण? त्या कथेचा हिरो. प्रोटॅगोनिस्ट म्हणजे कोण? त्या कथेतील हिरो. ओके, याला आपण काय म्हणतो? प्रोटॅगोनिस्ट असे म्हणतो. बघा, प्रोटॅगोनिस्ट म्हणजे कोण? तर हिरो. हा, तर जो हिरो आहे त्या हिरोची पर्सनल लाईफ त्यामध्ये दाखवली जाते सायकोलॉजिकल नॉवेल मध्ये. प्रोफेशनल लाईफ दाखवली जाते, सोशल लाईफ का इंटरनल लाईफ. तर पहा, सायकोलॉजिकल नॉवेल म्हणजे काय? तर त्यामध्ये जे कॅरेक्टर्स असतात ते कॅरेक्टर्स काय करत असतात? ते विचार करत असतात आणि ते विचारच काय केले जातात? त्या कादंबरीमध्ये मांडले जातात. आणि त्याचं जे इंटरनल लाईफ म्हणजे त्याच्या मनामध्ये जे काही विचार आलेले आहेत त्या कॅरेक्टरच्या, त्या हिरोच्या, प्रोटॅगॉनिस्टच्या, तर ते विचार मांडलेले असतात. म्हणून या नॉवेलमध्ये इंटरनल लाईफचं वर्णन केलेलं असतं. इंटरनल लाईफ, पण उत्तर काय येईल? इंटरनल लाईफ हे उत्तर येईल. म्हणजे द सायकोलॉजिकल नॉवेल प्रेझेंट्स द इंटरनल लाईफ ऑफ प्रोटॅगोनिस्ट. ओके,
त्यानंतर थर्ड, द वर्ड युटोपिया पजेस द, बघा द वर्ड युटोपिया, आता युटोपियन नॉवेल आहे, काय पजेस करते बघा, बेस्ट क्वालिटीज पजेस करतं युटोपियन नॉवेल मध्ये, वर्स्ट क्वालिटीज, आयडियल क्वालिटीज का अनइक्वल क्वालिटीज. तर युटोपियन नॉवेल मध्ये आयडियल क्वालिटीज असतात पहा, म्हणजे जो प्रोटॅगोनिस्ट आहे, जो हिरो आहे, तर त्याचे चांगले गुण, चांगले क्वालिटीज त्या नॉवेलमध्ये दर्शवलेल्या असतात युटोपियन नॉवेलमध्ये. म्हणून द वर्ड युटोपिया पजेस द आयडियल क्वालिटीज. युटोपिया म्हणजेच काय, तर आयडियल क्वालिटीज. ओके, ज्या प्रोटॅगोनिस्ट मध्ये आदर्श असे क्वालिटीज असतात. त्यानंतर बघा नेक्स्ट, इन द 18th सेंचुरी, बघा 18व्या शतकामध्ये मिडल क्लास कुड गेट टाइम फॉर रीडिंग अँड डिस्कसिंग द नॉवेल्स बिकॉज ऑफ, बघा आता 18व्या शतकामध्ये जे मिडल क्लास मधले लोक आहेत ते कादंबरी वाचत असत, त्यानंतर ते वेगवेगळ्या नॉवेलवरच्या विषयावर चर्चा करत असत. का करत असत, कारण आयडियाज ऑफ लाईफ, द स्प्रेड ऑफ सुपरस्टिशन्स, द स्प्रेड ऑफ मशीन्स, एम्पल फ्री टाइम. आता बघा जे मिडल क्लास लोक आहेत तर त्यांना काम केल्याशिवाय पर्याय नाही, म्हणजे भरपूर तर वेळ मिळणार नाही. ओके, तर इथं एक कारण काय झालं, तर स्प्रेड्स ऑफ मशीन्स, म्हणजेच पहा जे काय प्रिंटिंग मशीनचा प्रसार झाला, आणि प्रिंटिंग मशीन असल्यामुळं कमी वेळेमध्ये जास्त पुस्तकं प्रिंट केले जाऊ लागले, आणि ते पुस्तकं सर्वसामान्य मिडल क्लास लोकांना सुद्धा विकत घेता येऊ लागले. जर हँड रिटर्नच फक्त असते तर जे काय बुक्स आहेत ते लिहायला कालावधी लागला असता, आणि ती पुस्तकं फक्त जे रिच पीपल आहेत, ओके, त्याच लोकांनी घेतले असते. मात्र या ठिकाणी स्प्रेड ऑफ मशीन्स, म्हणजेच जे काय प्रिंटिंग मशीन आहेत याचा शोध लागला, आणि त्यामुळं जास्तीत जास्त कॉपीज छपाई केली जाऊ लागली, आणि मिडल क्लास लोकांपर्यंत सुद्धा त्या कॉपीज येऊ लागल्या. म्हणून 18व्या शतकामध्ये मिडल क्लासचे जे काही लोक आहेत त्यांना सुद्धा आता वाचनासाठी वेळ मिळू लागला, ते चर्चा करू लागले. म्हणून याचं उत्तर काय येतं, स्प्रेड ऑफ मशीन्स. आता पहा, नॉवेल्स विथ द एलिमेंट्स ऑफ हॉरर, ब्लड शेड अँड मिस्ट्री आर कॉल्ड डॅश नॉवेल. आता बघा, आता कोणत्या कादंबरीमध्ये कोणते घटक येतात, बघा इथं रिअलिस्टिक नॉवेल, गॉथिक नॉवेल, सायकोलॉजिकल नॉवेल. तर नॉवेल्स विथ द एलिमेंट्स ऑफ हॉरर, कोणत्या कादंबरीमध्ये हॉरर असतं, ब्लड शेड असतं, मिस्ट्री असते. ओके, तर या कादंबरीला काय म्हटलं जातं, तर लक्षात घ्या गॉथिक नॉवेल मध्ये तर हॉरर, ओके, हॉन्टेड, म्हणजे काय गॉथिक नॉवेल मध्ये काय असतं, हॉन्टेड पॅलेस असतात, झपाटलेले असे भूतानं झपाटलेले राजवाडे वगैरे असं आपण म्हणतो त्या ठिकाणी, म्हणजे अतिशय हॉरर स्टोरीज असतात. ओके, खून वगैरे त्यामध्ये केले जातात, आणि त्याचं मिस्ट्री असते, कुणी खून केला कळत नाही. ओके, त्याला गॉथिक नॉवेल म्हणतात. म्हणून इथं उत्तर काय बघा, हॉरर, ब्लडशेड, मिस्ट्री आर कॉल्ड गॉथिक नॉवेल्स. ओके, त्यामुळे उत्तर काय येईल, गॉथिक. And the next, द जर्मन वर्ड बिल्डंग्स रोमन इंडिकेट्स. आता बिल्डंग्स रोमन या शब्दाचा अर्थ काय बघा, जर्मन वर्ड आलेला आहे, जर्मन भाषेतून आलेला शब्द आहे बिल्डंग्स रोमन. तर बिल्डंग्स रोमन म्हणजे काय, हं, तर याचं उत्तर काय येतं बघा, बिल्डंग्स रोमन म्हणजे ग्रोथ. बिल्डंग्स रोमन्स म्हणजे काय, द जर्मन वर्ड बिल्डंग रोमन्स इंडिकेट्स ग्रोथ. ग्रोथ म्हणजेच वाढ, डेव्हलपमेंट. ओके, हा त्याला सिनोनिम्स वर्ड आहे बिल्डंग्स रोमन्स साठी. त्यानंतर देअर आर डॅश इसेन्शियल एलिमेंट्स ऑफ नॉवेल आर नॉवेला. आता बघा नॉवेलचे किती एलिमेंट्स आहेत, इसेन्शियल एलिमेंट्स किती आहेत, 6, 8, 11. तर उत्तर काय तर 6. ओके, 6 एलिमेंट्स आहेत, लक्षात राहू द्या. हाऊ मेनी एलिमेंट्स आर नॉवेल, 6 एलिमेंट्स आर नॉवेल. ओके, नॉवेलचे 6 घटक आहेत. तर बघा, स्ट्रगल बिटवीन टू ऑपोजिट फोर्सेस इन द स्टोरी इज कॉल्ड. आता बघा, एखाद्या कथानकामध्ये दोन घटकाचं फोर्सेस दर्शवले जातात, आहे की नाही, तर त्यामध्ये काय असतं, तर इथं ऑप्शन दिले, त्याला काय प्लॉट म्हणायचं, कॉन्फ्लिक्ट म्हणायचं का सेटिंग म्हणायचं. आता दोन ऑपोजिट काय म्हणले, स्ट्रगल बिटवीन टू ऑपोजिट फोर्सेस म्हणलेलं आहे. आता स्ट्रगल संघर्ष म्हणजेच कॉन्फ्लिक्ट. ओके, म्हणजेच या ठिकाणी उत्तर काय येईल, कॉन्फ्लिक्ट. द स्ट्रगल बिटवीन टू ऑपोजिट फोर्सेस इन द स्टोरी इज कॉल्ड कॉन्फ्लिक्ट. कॉन्फ्लिक्ट म्हणजेच काय,
तर दोन फोर्सेस मध्ये स्ट्रगल संघर्ष दर्शविलेला असतो. ओके. त्यानंतर नाहीत बघा, द नॉवेल ॲज अ लिटररी जनर हॅज अ हिस्ट्री ऑफ अबाउट डॅश इयर्स. आता बघा, नॉवेल ॲज अ लिटररी जनर हॅज हिस्ट्री ऑफ अबाउट, बघा आता नॉवेल हे जे काय साहित्याचा प्रकार आहे, याला किती वर्षाचा इतिहास आहे? बघा, 2000, 2500, 500. तर याचं उत्तर येतं 2000. म्हणजे 2000 वर्षाचा त्याला काय आहे? इतिहास आहे. 2000 इयर्स, 2 वर्षाचा काय आहे? इतिहास आहे. त्यानंतर नेक्स्ट, आता बघा, द न्यू लिटरेचर रिटर्न इन द 18th सेंचुरी वॉज कॅरेक्टराइज्ड बाय. बघा आता काय म्हणलेलं आहे, नवीन प्रकारचं जे काय साहित्य लिहिलेलं आहे 18व्या शतकामध्ये, तर त्याचं कॅरेक्टराइज्ड बाय, त्याची विभागणी केलेली आहे कशामध्ये? मिस्ट्री, फॅन्टॅसी, स्पिरिट ऑफ रिअलिझम. आता बघा 18व्या शतकामध्ये जे लिखाण केलं गेलं, हे कशा पद्धतीचं होतं? तर स्पिरिट ऑफ रिअलिझम, म्हणजे वास्तववादावर लिखाण केलं जाऊ लागलं 18व्या शतकामध्ये. ओके, 18व्या शतकामध्ये किंवा त्याच्यानंतर पुढे रिअलिझम, जे काय स्पिरिट ऑफ रिअलिझम वास्तववाद आहे, त्यावर लिखाण केलं जाऊ लागलं. इन डॅश नॉवेल द सरफेस मिनिंग इज डिफरंट फ्रॉम द सिम्बॉलिक मिनिंग. मग आता कोणत्या कादंबरीमध्ये सरफेस मिनिंग तो वेगळा असतो आणि त्याचा सिम्बॉलिक मिनिंग वेगळा असतो? अलेग्रिकल, डिस्टोपियन किंवा गॉथिक, या 3 प्रकारच्या नॉवेलचा या ठिकाणी उल्लेख केलाय. तर यामध्ये आन्सर काय, तर अलेग्रिकल नॉवेल. अलेग्रिकल नॉवेल, कारण याच्यामध्ये रूपक दिलेलं असतं. जसं पहा, त्याचं नाव सरफेस मिनिंग वेगळं असतं आणि त्याचं सिम्बॉलिक मिनिंग वेगळं असतं. तर त्याला अलेग्रिकल, इन अलेग्रिकल नॉवेल द सरफेस मिनिंग इज डिफरंट फ्रॉम द सिम्बॉलिक मिनिंग. तर त्या या ठिकाणी आन्सर काय येतं? अलेग्रिकल. ओके, जसं बघा, मिस्टर क्लेवर मॅन, मिस्टर बॅड मॅन. ओके, असं मिस्टर बॅड मॅन म्हणजे काय? म्हणजे तो एक वाईट माणूस असतो, पण त्याच्या क्वालिटीज तशी असतात. मिस्टर क्लेवर मॅन म्हणजे त्या कॅरेक्टरचं नाव दिलं मिस्टर क्लेवर मॅन, म्हणजे तो ऍक्च्युली हुशार व्यक्ती असतो. पण अशा पद्धतीनं वरी म्हणजेच त्या पद्धतीचे कॅरेक्टर्स दिलेले असतात त्या कादंबरीमध्ये. त्यानंतर पहा, आता या ठिकाणी रिकामी जागा आहेत. Dardash has coined the phrase stream of consciousness. आता स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस फ्रेज कुणी निर्माण केली? तर स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस ही जी काही स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस फ्रेज आहे, हे विल्यम जेम्स यांनी आणलेली आहे. कुणी आणलेली आहे? विल्यम जेम्स. मात्र ठीक आहे, आता इथं वर्जिनिया वुल्फनं पुढे त्याला नेण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा नेलेला आहे, पण मूळ कोणाचं आहे? सुरुवात कुणी केली? तर विल्यम जेम्स यांनी स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस या फ्रेजला सुरुवात केलेली आहे. आता बघा, डॅश सेंचुरी हॅज गिफ्टेड इंग्लिश लिटरेचर हॅज द न्यू फॉर्म्स नेम द पिरियडिकल एसे अँड नॉवेल. आता पिरियडिकल एसे आणि नॉवेल हे कोणत्या शतकामध्ये इंग्लिश लिटरेचर मध्ये, इंग्रजी साहित्यामध्ये गिफ्ट केलेले आहेत? ओके, 16th सेंचुरी, 17th सेंचुरी, 18th सेंचुरी, 19th सेंचुरी. तर बघा, हे 18व्या शतकामध्ये 18th सेंचुरी उत्तर येईल. काय येईल? 18th सेंचुरी. म्हणजे 18व्या शतकामध्ये 18th century has gifted English literature. Okay, has the new forms named the periodical essay and novels. म्हणजे पिरियडिकल एसे आणि नॉवेल हा जो साहित्याचा प्रकार आहे, तो कधी अस्तित्वात आला? तर 18व्या शतकामध्ये, 18th सेंचुरीमध्ये हा प्रकार अस्तित्वात आला. त्यानंतर पहा, द स्पॅनिश वर्ड पिकारो मीन्स. बघा, स्पॅनिश वर्ड पिकारो मीन्स रग, उद्धट, ऍडव्हेंचर, रग, हॉरर, डेथ असे आपल्याला पर्याय दिलेले आहेत. तर याचं उत्तर काय येतं? बघा, पिकारो मीन्स रग, म्हणजे यातला जो कॅरेक्टर असतं, बघा कॅरेक्टर जे असतं ते रफ असतं, रग असतं, उद्धट असतं. ओके, म्हणजे विलन कॅरेक्टर असतं. यातलं जे मेन कॅरेक्टर असतं तेच काय असतं? विलन असतं. म्हणजे यातला जो हिरो असतो तोच काय असतो? चोऱ्याची कामं करायची, लुटमारीची कामं करायची, खून करायचा. ओके, म्हणून त्याला रग असं म्हटलेलं. द डॅश नॉवेल इज बेस्ड ऑन द लाईफ ऑफ द ऑथर. बघा, कोणत्या प्रकारची कादंबरी ही लेखकाच्या जीवनावर आधारित असते? जसं बायोग्राफिकल, हिस्टॉरिकल, ऑटोबायोग्राफिकल. तर आता काय म्हणते? लाईफ ऑफ द ऑथर. ओके, ऑथरच्या जीवनावर ऑटोबायोग्राफिकल नॉवेल. द ऑटोबायोग्राफिकल नॉवेल इज बेस्ड ऑन द लाईफ ऑफ द ऑथर. ओके, म्हणजेच बघा, आत्मचरित्रात्मक जी काय कादंबरी असते त्याला ऑटोबायोग्राफिकल नॉवेल असे म्हणतात. ओके, त्यानंतर बघा, आफ्टर 1740 डॅश नॉवेल ओरिजिनेटेड ॲज अ लिटररी फॉर्म.
बघा आफ्टर 1740 म्हणजे 1740 नंतर इन डॅश डॅश नॉवेल ओरिजिनेटेड ऍज अ लिटररी फॉर्म. बघा 1740 नंतर कोठे नॉवेल एक लिटररी फॉर्म म्हणून उदयास आलं, तर इंग्लंडमध्ये. लक्षात राहू द्या, कुठं आलं? इंग्लंडमध्ये. आफ्टर 1740 1740 मध्ये इंग्लंडमध्ये नॉवेल ओरिजिनेटेड ऍज अ लिटररी फॉर्म, हे लक्षात राहू द्या. ओके, इंग्लंडमध्ये अस्तित्वात आलेला आहे. आता बघा, त्यानंतर पिक आउट द ऑड एलिमेंट्स फ्रॉम द ग्रुप. ओके, आता आपण याच्या अगोदरचं फिल इन ब्लँक साठी क्वेश्चन विचारले होते. त्यानंतर आता ऑड एलिमेंट साठी आपण क्वेश्चन पाहत आहोत. त्याच्यामध्ये आता ऑड काय आहे ते आपल्याला पाहायचं आहे. आता बघा, पिक आउट द ऑड एलिमेंट्स फ्रॉम द ग्रुप. काय आहे? द हार्ट ऑफ डार्कनेस, द टर्न ऑफ द स्क्रू, द पिलग्रिम्स प्रोग्रेस आणि डेथ इन वेनिस. बघा, आता हे सगळे बुक्सचे नाव आहेत, हे सगळे नॉवेलची नावं आहेत. मग याच्यामध्ये ऑड काय आहे? तर याच्यामध्ये ऑड आहे द पिलग्रिम्स प्रोग्रेस, हे ऑड आहे. का ऑड आहे? तर हे 17th सेंचुरी मध्ये आलं. ओके, 17th सेंचुरी, हे 17व्या शतकामध्ये आलं. ओके, 17व्या शतकामध्ये आलं. आणि द हार्ट ऑफ डार्कनेस, द टर्न ऑफ स्क्रू आणि डेथ इन वेनिस हे 19th सेंचुरी मधले आहेत. 19th सेंचुरी मधले हे नॉवेल्स आहेत. आणि एकमेव द पिलग्रिम्स प्रोग्रेस हे 17th सेंचुरी मधलं असल्यामुळे ते ऑड आहे, हे लक्षात राहू द्या. त्यानंतर अमित घोष, विक्रम सेठ, हेनरी फिल्डिंग, अनिता देसाई. आता बघा, याच्यामध्ये ऑड कोणता आहे? तर हेनरी फिल्डिंग ऑड. का? बिकॉज ऑफ अमिताभ घोष, विक्रम सेठ आणि अनिता देसाई हे इंडियन रायटर आहेत. हे काय? इंडियन रायटर आहेत. आणि एक हेनरी फिल्ड हा काय? ब्रिटिश रायटर आहे, आणि म्हणून ही ऑड आहे. कळालं? त्यानंतर बघा आता थर्ड, प्लॉट, नॉवेला, सेटिंग आणि थीम. याच्यामध्ये ऑड काय वाटतं? बघा, प्लॉट, सेटिंग, थीम हे काय? एलिमेंट्स ऑफ नॉवेल आहेत. नॉवेलचे ते घटक आहेत. आणि नॉवेला हे काय? वेगळा शब्द झाला. नॉवेला म्हणजेच नॉवेल. आणि हे जे आहे ते नॉवेलचे घटक आहेत, प्लॉट, सेटिंग, थीम. मग हे वेगळं आहे, म्हणून नॉवेला हा जो शब्द आहे तो ऑड आहे या ओळीमध्ये. त्यानंतर नेक्स्ट बघा, प्लेस, टाइम, क्लायमेट आणि इपिस्टॉलरी. आता याच्यामध्ये काय सेपरेट आहे बघा. आता याच्यामध्ये इपिस्टोलरी हे ऑड आहे. कसं ऑड आहे? कारण का प्लेस, टाइम, क्लायमेट हे काय? एलिमेंट्स ऑफ नॉवेल, हे कादंबरीचे एलिमेंट्स आहेत. आणि इपिस्टोलरी हे नॉवेलचा प्रकार आहे, काइंड ऑफ नॉवेल. हा काय आहे? काइंड ऑफ नॉवेल. काइंड ऑफ नॉवेल म्हणजे हा नॉवेलचा प्रकार आहे. आणि हे काय? एलिमेंट्स ऑफ नॉवेल. हे एलिमेंट्स ऑफ नॉवेल. एलिमेंट्स ऑफ नॉवेल. ठीक आहे. आता बघा, हॉरर, मिस्ट्री, पिकॅरेस्क्यू आणि थ्रिलर. हा, याच्यामध्ये काय ऑड आहे? याच्यामध्ये पण पिकॅरेस्क्यू हे ऑड आहे. कारण का? पिकॅरेस्क्यू नॉवेल हे नॉवेलचा प्रकार आहे. हॉरर, मिस्ट्री, थ्रिलर, ओके, हे काय आहेत? त्या कादंबरीचे एलिमेंट्स आहेत. एखाद्या म्हणजे पिकॅरेस्क्यू नॉवेल आहे, तर त्या नॉवेलचे काय आहेत? ते एलिमेंट्स आहेत. कोणते? हॉरर, मिस्ट्री, थ्रिलर. मात्र पिकॅरेस्क्यू हा नॉवेलचा प्रकार आहे. पिकॅरेस्क्यू काय आहे? नॉवेलचा प्रकार असल्यामुळे पिकॅरेस्क्यू हे काय? ऑड एलिमेंट आहे. त्यानंतर सिक्स बघा, आता जोसेफ कॉनरॉड, ग्राम ग्रीनी, डॅनियल डेफो, अँथनी बर्जेस. ओके, 6 नंबरचा आहे 16. ओके, तर याच्यामध्ये डॅनियल डेफो हे काय आहे? ऑड एलिमेंट आहे. जोसेफ कॉनरॉड, ग्राम ग्रीन, अँथनी बर्जेस हे काय? वेगळे आहेत. आणि डॅनियल डेफो हा ऑड एलिमेंट मध्ये येतो यामध्ये. त्यानंतर सायन्स फिक्शन डील्स विथ इमॅजिनेटिव्ह कन्सेप्ट सच ॲज. बघा, सायन्स फिक्शन हे काय असतं? इमॅजिनेटिव्ह आहे कन्सेप्ट, काल्पनिक कन्सेप्ट आहेत. मग याच्यामध्ये फ्युचरिस्टिक सेटिंग असते. आता सायन्स फंक्शन बघा, सायन्स फिक्शन जे असतात हे एक काल्पनिक लिखाण केलं असतं की पुढे काय होऊ शकतं किंवा काय घडू शकतं, कशाचा रिसर्च संशोधन लागू शकतं, यावर लिखाण केलेलं असतं. मग फ्युचरिस्टिक सेटिंग,
फ्युचरिस्टिक सायन्स, टेक्नॉलॉजी, स्पेस, ट्रॅव्हल अँड फ्युचरिस्टिक हिस्ट्री. आता यामध्ये सायन्स फिक्शनचे जे काय एलिमेंट्स आहेत, घटक आहेत, त्यापैकी कोणता घटक ऑड आहे? सायन्स फिक्शनचे कोणते घटक आहेत? फ्युचरिस्टिक सेटिंग आहे, फ्युचरिस्टिक सायन्स आहे, टेक्नॉलॉजी आहे, स्पेस आहे, ट्रॅव्हल आहे अँड फ्युचरिस्टिक हिस्ट्री. आता लक्षात घ्या, हा तर सायन्स फिक्शनचं हिस्ट्री इतिहास असतो का? नाही. कारण सायन्स फिक्शन लिहित असताना फ्युचरिस्टिक हिस्ट्री आपण त्याला म्हणू शकतो. हिस्ट्री म्हणजे होऊन गेलेला काळ असतो. ओके, त्यामुळे ऑड काय येतं? फ्युचरिस्टिक हिस्ट्री हा एलिमेंट ऑड येतो. आता पहा, गॉथिक नॉवेल हॅज टेरर, मिस्ट्री, रोमान्स, हॉरर, थ्रिलर इन इट. आता गॉथिक नॉवेल मध्ये काय असतं? टेरर असतं, मिस्ट्री असतं. ओके, गॉथिक नॉवेलचे एलिमेंट्स काय आहेत? टेरर आहे, मिस्ट्री आहे, हॉरर आहे, थ्रिलर आहे. रोमांस आहे का? नाही. ठीक आहे नाही. रोमांस हे याच्यामध्ये असतं का? तर रोमॅन्टिक नॉवेल मध्ये रोमांस असतो. बरोबर आहे की नाही? रोमॅन्टिक नॉवेलचं एलिमेंट काय? रोमांस. मात्र गॉथिक नॉवेलचं जे काही एलिमेंट्स आहेत ते मिस्ट्री आहे, टेरर टेरर आहे, हॉरर आहे, थ्रिलर आहे, पण रोमांस नाही. म्हणून रोमांस हा शब्द काय येतो? ऑड येतो. The symbolic meaning of allegory may be political, religious, psychological, historical or philosophical. आता बघा, symbolic meaning of allegory. आता allegory जी काय अलेग्रिकल जी काही नॉवेल आहेत, कादंबरी आहेत, त्याचे कोणते कोणते एलिमेंट्स आहेत? पॉलिटिकल आहेत, पॉलिटिकल अलेग्री असू शकते, रिलिजियस अलेग्री असू शकतो, सायकोलॉजिकल असू शकते, ठीक आहे नाही, राजकीय, धार्मिक, मानसशास्त्र, हिस्टॉरिकल, ऐतिहासिक अलेग्री असू शकते. मात्र फिलॉसॉफिकल नसते, तत्वज्ञानावर आधारित अलेग्री नसते. म्हणजे फिलॉसॉफिकल हे एलिमेंट अलेग्रिकल नॉवेल मध्ये येत नाही. फिलॉसॉफिकल हा ऑड शब्द आहे या वाक्यामध्ये. आता पहा, अनिता देसाई, नयनतारा सहगल, आर के नारायण आणि हरमन मेलवाई. आता याच्यामध्ये ऑड कोणता आहे? हरमन मेलवाई. कारण का बाकीचे जे आहेत अनिता देसाई, नयनतारा सहगल, आर के नारायण हे इंडियन आहेत. ओके, इंडियन आहेत आणि हरमन मेलवाई हे काय? ब्रिटिश आहे. त्यामुळं तो ऑड शब्द आहे. प्लेस, पिरियड, थीम, क्लायमेट आणि लाईफस्टाईल. आता पहा, याच्यामध्ये कोणता ऑड येतोय बघा आता? थीम. कारण का प्लेस, ठिकाण, पिरियड, वेळ, क्लायमेट, हवामान, लाईफस्टाईल हे काही सगळे काय आहेत? एक नॉवेलचे बाह्य घटक म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो. मात्र थीम हा नॉवेलचा इंटरनल पार्ट आहे. हे त्यात कादंबरीचा विषय काय आहे हे थीम, म्हणून त्यामुळे हा इंटरनल पार्ट असल्यामुळे थीम हे ऑड एलिमेंट आहे. आता थीम, लँग्वेज, स्टाईल, कॅरेक्टर, स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस आणि सेटिंग. ओके, आता याच्यामध्ये कोणतं ऑड एलिमेंट येतं बघा? तर स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस हे काय आहे? कादंबरीचा एक थीम आहे, एक विषय आहे. आणि बाकीचे थीम असेल, लँग्वेज स्टाईल असेल, कॅरेक्टर असेल, सेटिंग असेल, तर हे काय आहेत? कादंबरीचे एलिमेंट्स आहेत. आणि स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस ही कादंबरीची थीम आहे किंवा एक आपण डिसिप्लिन म्हणू शकतो त्याला. एक कादंबरीचा विषय आहे तो, एक कादंबरीचं फंक्शन आहे. पण हे बाकीचे एलिमेंट्स आहेत. स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस ही एक फ्रेज आहे. ओके, जे विलियम जेम्स यांनी स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस ही जी काय फ्रेज आहे ती अस्तित्वात आणलेली आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट. आता पहा, रिअलिस्टिक, सायकोलॉजिकल, ऑटोबायोग्राफिकल, कॉम्प्लेक्स आणि पिकारेस्क्यू. आता यामध्ये ऑड एलिमेंट कोणता आहे बघा? रिअलिस्टिक नॉवेल असेल, सायकोलॉजिकल नॉवेल असेल, ऑटोबायोग्राफिकल नॉवेल आणि पिकारेस्क्यू नॉवेल हे सगळे नॉवेलचे प्रकार आहेत. आणि कॉम्प्लेक्स हा ऑड शब्द आहे. कारण कॉम्प्लेक्स नॉवेल आहे का? नाही. कॉम्प्लेक्स हा ऑड शब्द झाला. रिअलिस्टिक, सायकोलॉजिकल, ऑटोबायोग्राफिकल आणि पिकारेस्क्यू हे सर्व नॉवेलचे प्रकार आहेत आणि कॉम्प्लेक्स हा ऑड शब्द आहे. म्हणून कॉम्प्लेक्स हे आन्सर आलं. फ्रँकेनस्टेन, डॉन किक्सॅट, मिगल डी सर्व्हंट्स, द हार्ट ऑफ डार्कनेस. आता बघा, याच्यामध्ये मिगल डी सर्व्हंट्स हा ऑड शब्द आहे का? तर हे एका लेखकाचं नाव आहे, है की नाही? आणि फ्रँकेनस्टेन, डॉन किक्सॅट, द हार्ट ऑफ डार्कनेस, दीज आर द नेम ऑफ नॉवेल्स. तर हे कादंबरीची नावं आहेत आणि हा एकमेव कादंबरीकार आहे, नॉवेलिस्ट आहे. आणि हे कादंबरीची नाव आहेत, हे पुस्तकांची नाव आहेत. फ्रँकेनस्टाईन, डॉन क्विक्सॅट, द हार्ट ऑफ डार्कनेस हे कशाची नाव आहेत? पुस्तकाची, नॉवेलची. आणि हा मात्र नॉवेलिस्ट आहे.
म्हणून तो ऑड शब्द आहे. आता पहा, बंकिमचंद्र चट्टोपाध्याय, अनिता देसाई, अमिताभ घोष, राजमोहन स्वाई, याच्यामध्ये कोणता ऑड शब्द आहे बघा. आता बघा, बंकिमचंद्र चट्टोपाध्याय नेम ऑफ रायटर, अनिता देसाई, अमिताभ घोष हे कशाची नाव आहेत? रायटरची नाव आहेत. आणि राजमोहन वाईफ हे मात्र नॉवेलचं नाव आहे, पुस्तकाचं नाव आहे, म्हणून ऑड शब्द आलेला आहे. कारण का बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी हे लिहिलेलं आहे राजमोहन वाईफ. ओके. त्यानंतर द पिलग्रिम्स प्रोग्रेस, ओरुंको. ओके, हे ओरुंको शब्द आहे. डेथ इन व्हेनिस, मिस मार्पल. आता बघा, याच्यामध्ये द पिलग्रिम्स ऑफ प्रोग्रेस, ओरुंको, डेथ इन व्हेनिस, नेम ऑफ द नॉवेल्स हे कादंबरीची नाव आहेत. आणि मिस मार्पल हे नॉव्हेलिस्ट आहे. हे कोण आहेत? नॉव्हेलिस्ट आहेत, कादंबरीकार आहेत, लेखक आहेत, रायटर आहेत. आणि बाकीचे नेम ऑफ बुक्स पुस्तकांची नाव आहेत, म्हणून ते ऑड आहे. आता बघा, स्टेट वेदर द फॉलोइंग सेंटेन्सेस आर ट्रू ऑर फॉल्स अँड रिराईट. बघा, ट्रू ऑर फॉल्स आहेत आणि ते रिराईट करायचे, लिहायचे आहे. आता ट्रू ऑर फॉल्स आहे का ते आपल्याला शोधायचं आहे. ओके. बघा, आता ट्रू ऑर फॉल्स आपल्याला शोधायचं आहे. ट्रू ऑर फॉल्स. द नॉवेल ॲज अ लिटररी जर्नल हॅज अ हिस्ट्री ऑफ अबाउट 2005 इयर्स. बघा, ट्रू आहे का फॉल्स आहे? तर हे आन्सर काय येतं? फॉल्स येतं. फॉल्स. बघा, कारण का इथं काय आहे? 2000 इयर्स आहे. कारण का 2000 वर्षाचा काय आहे? इतिहास आहे. 2005, 500 नाही. 18th century new readers from the middle class had more interest in romances and tragedies. बघा, 18व्या शतकातील जे काही नवीन वाचक आहेत, तर त्यांना मिडल क्लास मधले जे काही वाचक आहेत, तर त्यांना रोमान्सेस आणि ट्रॅजेडीज मध्ये त्यांना इंटरेस्ट निर्माण झाला, असं म्हणलेलं आहे. तर हे सुद्धा आन्सर काय आहे? फॉल्स आहे. ओके, हे फॉल्स आहे. तर 18व्या शतकामध्ये जे काही नवीन मिडल क्लास वाचक आलेले आहेत, तर त्यांचा काही रोमान्सेस किंवा ट्रॅजेडीज मध्ये इंटरेस्ट नव्हता. ओके, ते काय वाचायचे मग? न्यूजपेपर, मॅगझिन्स यामध्ये त्यांना इंटरेस्ट होता. कारण जे मिडल क्लास लोक होते, तर त्यांना ठीक आहे, त्यांच्याकडे जास्त प्रमाणामध्ये पैसा नव्हता, त्यामुळे एवढे मोठे बुक्स घेणं शक्य नव्हतं त्यांना. हा, नंतर नंतर जेव्हा मग औद्योगिक क्रांती झाली, तेव्हा सर्वच लोकांकडे पैसा येऊ लागला. आता द पिलग्रिम्स प्रोग्रेस बाय जॉन बनियान 1678 मध्ये लिहिलं. कुणी? पिलग्रिम्स प्रोग्रेस हे जॉन बनियान यांनी लिहिलं. ओरुंकू, बघा हे काय? ओरुंकू बाय एप्राबेन 1688 मध्ये लिहिलं. इनिशिएट द प्लेंचियस अँड कलरफुल ट्रॅडिशन ऑफ इंग्लिश नॉवेल. म्हणजे बघा, हे जे जॉन बनियान यांनी द पिलग्रिम्स द पिलग्रिम्स प्रोग्रेस लिहिलं, एप्राबेन यांनी ओरुंकू लिहिले, मग तेव्हापासून कलर जे काही एडिशन्स आहेत ते यायला सुरुवात झाली इंग्लिश नॉवेल मध्ये. बघा, मग बरोबर आहे का हे? तर बरोबर आहे. कारण का त्यावेळेस प्रिंटिंग मशीनचाही शोध लागलेला होता, त्यामुळे हे बरोबर आहे, ट्रू. आता देअर आर 5 एलिमेंट्स एसेन्शियल ऑफ नॉवेल ऑर नॉवेल. नॉवेल म्हणजे किती आहेत? 5 एलिमेंट्स आहेत. सत्य आहे का? नाही. तर हे काय आलं? फाल्स. किती एलिमेंट्स आहेत नॉवेल्सचे? 6 एलिमेंट्स आहेत. हाऊ मेनी एलिमेंट्स? 6 एलिमेंट्स आहेत, आपण पाहिलेलं आहे. ओके, 6 एलिमेंट्स आहेत. त्यानंतर पहा, नेक्स्ट. आफ्टर 1840 नॉवेल ओरिजिनेटेड ॲज द लिटररी फॉर्म इन इंग्लंड. बघा, 1840 नंतर इंग्लंडमध्ये नॉवेल हा साहित्याचा प्रकार उदयास. आता हे सुद्धा कसं आहे? फाल्स आहे, चुकीचं आहे. का चुकीचं आहे? तर 1840 नाही, 1740, 1740. आफ्टर 1740 नॉवेल ओरिजिनेटेड, ओके, ॲज द लिटररी फॉर्म इन इंग्लंड. म्हणून हे आन्सर काय? फाल्स आहे. आता पहा, राजमोहन स्वाई बाय बंकिमचंद्र चट्टोपाध्याय, ओके, serialized in the Indian field was the first novel in English written by an Indian. बघा, राजमोहन स्वाईप ही जी कादंबरी आहे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेली आहे, आणि ही पहिली इंग्लिश कादंबरी लिहिली गेलेली आहे एका भारतीय व्यक्तीकडून. आणि ती त्या नॉवेलचं सिरियलाइज्ड म्हणजे मालिकेच्या रूपामध्ये
दाखवण्यात आलेलं होतं टेलिव्हिजनवर. तर हे सत्य आहे, ट्रू आहे. ओके, ट्रू आन्सर आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, द युरोपियन नॉव्हेल इज ऑफन सेड टू बिगिन विथ डॉन क्विक्संट बाय स्पॅनिश रायटर मेरी शेली. 7. काय म्हणले? द युरोपियन नॉव्हेल इज ऑफन सेड टू बिगिन विथ डॉन क्विक्संट बाय स्पॅनिश रायटर मेरी शेली. तर हे आन्सर मात्र फाल्स आहे. कारण मेरी शेले हे चुकीचं आहे. होय, डॉन क्विक्संटनं सुरुवात झाली मान्य आहे. पण स्पॅनिश रायटर मेरी शेले त्यावेळेस नव्हती. म्हणून हे फाल्स आन्सर आहे. त्यानंतर द बॅकग्राऊंड इन विच द स्टोरी टेक्स प्लेस इज कॉल्ड सेटिंग. द बॅकग्राऊंड इन विच द स्टोरी टेक्स प्लेस इज कॉल्ड सेटिंग. बघा, म्हणजे सेटिंग कशाला म्हणायचं? तर एखाद्या कथानकाच्या जो काय बॅकग्राऊंड त्या कथेमध्ये दर्शवलेला आहे. ओके, तर त्यास सेटिंग असे म्हणतात. हा, तर हे आन्सर करेक्ट आहे. म्हणजे याला आपण ट्रू म्हणू शकतो. काय आहे? ट्रू आहे. And the next, the first half of the 20th century, a cult of pulp magazine became popular. ओके, हा, हे पण बरोबर आहे. तर 20व्या शतकाच्या सुरुवातीला जी काय कल्ट ऑफ पल्प म्हणल्या म्हणजे रिसायकल केलेला जो पेपर आहे, तर त्या पेपरचा वापर करून जे काय मॅगझिन वगैरे प्रकाशित करण्यात आलेले आहेत, तर ह्या लोकांमध्ये लोकप्रिय झालेले आहेत, पॉप्युलर झालेले आहेत. हे सुद्धा काय आहे? ट्रू आहे. अँड द नॉवेल मेक्स बघा, नॉवेल मेक्स लाईफ इझियर टू अंडरस्टँड दॅन इन ड्रामा अँड पोएट्री. बघा, ड्रामा आणि पोएट्रीपेक्षा नॉवेलमध्ये सहज आपल्याला आपलं जीवन म्हणजे उलगडता येतं किंवा समजता येतं. नॉवेल हे समजायला सोपी असते, इझियर असतं. तर हे सुद्धा सेंटेन्स कसं आहे? ट्रू आहे. नेक्स्ट, अगाथा ख्रिस्ती रूल्स मेनी नॉवेल्स बेस्ड ऑन पॉलिटिक्स. आता अगाथा ख्रिस्ती यांनी पॉलिटिक्सवर आधारित कादंबरी लिहिलेल्या आहेत. पॉलिटिक्सवर लिहिलेत का? लिहिले नाहीयेत. हे की नाही? म्हणजेच हे सेंटेन्स कसं आहे? फाल्स आहे. चुकीचा आहे. हा. प्लॉट इज इसेन्शियली द स्टोरी ऑर द कोर्स ऑफ इव्हेंट्स दॅट मेक अप द थीम. बघा, प्लॉट इज इसेन्शियली द स्टोरी. बघा, म्हणजे प्लॉट हा जो विषय आहे तो कथा म्हणजे त्यातून कथा दर्शवली जाते आणि द कोर्स ऑफ इव्हेंट्स दॅट मेक अप द थीम की यातूनच थीम सुद्धा आपल्याला दर्शवली जाते. म्हणजे प्लॉट जी काय कथा आहे तर त्यात म्हणजे जी काही स्टोरी आहे त्यालाच आपण थीम म्हणतो. त्यातून काय विषय आहे त्या स्टोरीचा? तर हे सेंटेन्स काय आहे? ट्रू आहे. बघा, अशा पद्धतीनं the realistic novel is a the realistic novel is a fiction that gives the effect of fantasy. आता जे काही रिअलिस्टिक नॉवेल आहे तर ते फॅन्टॅस्टिक म्हणजे रिअलिस्टिक नॉवेल एक काल्पनिक घटक दाखवू शकते का? नाही. म्हणजे हे काय आहे? फाल्स आहे. बघा, फॅन्टॅसी म्हणजे काय? काल्पनिक. काल्पनिक असतं का? नसतं. व्हर्जिनिया वुल्फ इज अ पायोनियर ऑफ द फ्रेज स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस. बघा, आता इथं मात्र हा पायोनियर आहे सुरुवातीला म्हणजे पायोनियर म्हणून विलियम जेम्सनं जरी सुरुवात केली असली तरी पुढे व्हर्जिनिया वुल्फ यांनी स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस ही कन्सेप्ट पुढे नेलेली आहे. म्हणून हे वाक्य ट्रू मध्ये येतं. काय येतं? ट्रू मध्ये. ठीक आहे. त्यानंतर इन गॉथिक नॉवेल द सरफेस मिनिंग इज डिफरंट फ्रॉम द सिम्बॉल मिनिंग. नाही, गॉथिक नॉवेल मध्ये नाही, अलेग्रिकल नॉवेल मध्ये. म्हणजे हे फाल्स आहे. गॉथिक नॉवेल मध्ये सरफेस मिनिंग वेगळा असतो का? ओके, नसतो. आणि सिम्बॉल मिनिंग नाही. आता पहा, क्लारिसा इज रिटन बाय सॅम्युअल रिचर्डसन. क्लॅरिसा कोणी लिहिलं? सॅम्युअल रिचर्डसन यांनी लिहिलं. क्लॅरिसा ही कादंबरी सॅम्युअल रिचर्डसन यांनी लिहिलेली आहे. ओके, म्हणजेच हे ट्रू आहे.
ट्रू आहे. ओके. त्यानंतर हे झालं ट्रू आणि फाल्स. त्यानंतर तुम्हाला